बातमी बच्चू कडू यांच्या भूमिकेसंदर्भात फक्त आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडूंनी त्यांची भूमिका ही सार्वजनिक केलेली आहे। बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी ऑफर देण्यात आली, मात्र अट सुद्धा त्यासाठी घालण्यात आली होती। तुमची संघटना ही शिवसेनेमध्ये विलीन करा अशी अट होती। आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे। पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे। ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात। बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल, मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू। निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे। शिंदे साहेबांनी ऑफर दिली की यांचीच हेच पायात दोन पडले त्यांच्या, हा तर नंतरचा प्रश्न आहे तो। तर यांना पायात दोन पडायची सवयच आहे ना, आणि स्वतःचं भलं कसं करून घेणे याच्यात हे माहीर आहे। आणि तोंड पलटूने किंवा दुतोंडी स्वभाव जो आहे तो सर्व महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की यांचा स्वभाव कसा आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरेंद्र, शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिली, मात्र अट घातली होती। यावर बच्चू कडू यांची भूमिका काय असेल याकडे साऱ्यांचं लक्ष होतं, मात्र त्यांची आता भूमिका समोर आलेली आहे। अधिक अपडेट या संदर्भात। निश्चितच जगदीश, गेले अनेक दिवसापासून बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारणार की नाही स्वीकारण्याची या सगळ्या चर्चेला जे आहे ते उधाण आलं होतं। मात्र आज अखेर बच्चू कडू यांनी खुलासा केला। मुंबईमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट त्यांनी सांगितलं की मी आमदारकीसाठी किंवा स्वतःच्या हितासाठी या पक्षामध्ये विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारणार नाही। पक्षासाठी खरं तर कार्यकर्ता हा निष्ठावान असतो आणि कार्यकर्त्यांच्या विचारावरूनच ही चर्चा जी आहे ते पुढे ठरवण्यात येईल। एकंदरीत जर बघितलं तर कुठली चर्चा माझी अद्यापपर्यंत शिंदेसोबत प्रत्यक्ष झाली नाही आणि मी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच हा निर्णय घेईल। ही विलिनीकरणाची चर्चा ही बंद द्वार होणार नाही, तर कार्यकर्त्यांच्या समक्ष उघडपणे ही चर्चा या ठिकाणी ठेवण्यात येईल। एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत मी आमदार नसताना सुद्धा माझे अनेक आंदोलनं जे आहेत त्या आंदोलनात यश आलं। कर्जमाफीची योजनेचं आंदोलन जे असेल त्याला देखील मोठ्या प्रमाणात यश आलं। त्यामुळे सत्तेच्या साठीच मी या पक्षामध्ये किंवा पक्षाची उमेदवारी स्वीकारणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। दुसरं जर सांगितलं झालं तर पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल मात्र त्यांनी अजूनही गुलदस्त्यामध्येच ठेवला आहे। पक्ष विलिनीकरण होणार की नाही होणार ही चर्चा अजूनही गुलदस्त्यामध्येच आहे। बरं जगदीश, सुरेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा।